आणि आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचे आयोजन। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा। मंत्र्यांना आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी स्नेहभोजन असणार। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री आणि महायुतीच्या आमदारांना स्नेहभोजन असणार। वर्षावरील गणपती दर्शन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम। शिंदे आणि अजित पवारही उपस्थित राहणार। सूत्रांची माहिती। मराठा बांधवांना आरक्षण देण्यात फडणवीस यशस्वी झाले। फडणवीसांचा प्रामाणिक उद्देश होता हे दिसून आलं। आरक्षण मिळालं हा आनंदाचा दिवस। नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR सरकारने काढला। कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रियाही सुलभ होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। मोवियाच्या काळात मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं। विरोधी पक्ष कायमच आरोप करण्याचं काम करतो। सरकारने विरोधकांचे मनसुबे हाणून पाडले। एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। या निर्णयाला कुठेही दृष्ट लागू नये ही गणरायाकडे प्रार्थना। यात कुणीही राजकीय हेतू ठेवून वेगवेगळ्या युक्त्या करू नये हीच भीती। मराठा आरक्षणावर निलेश लंके यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजात समन्वय ठेवत तोडगा काढला। हैदराबाद गॅझेटच्या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। मराठा आरक्षणावर मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। विखे पाटील यांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं। मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती। दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही। विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। नागपुरातील संविधान चौकात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरूच। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर नागपुरातील ओबीसींच्या साखळी उपोषणाकडे लक्ष। मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याला ओबीसी महासंघाचा विरोध।